राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 2 दिवसात पाऊस होत असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. भात रोपे काढण्यासाठी आली आहेत. काही शेतकरी ही रोपे काढत असून पुढील 2 दिवसात पाऊस योग्य झाल्यास शेतीत लावणी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र जिल्ह्यात शेतीसाठी आवश्यक पाऊस नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार 22 तारखेपासून पावसाची सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी आता मशागतीला सुरुवात नांगरणी म्हणा, आपल्या इथे कोकणात ओखळ म्हणतो, ही आता ट्रॅक्टरद्वारे म्हणा की बैलाच्या याच्याद्वारे नांगरणी चालू केलेली आहे त्यांनी. आता तरी तुम्ही रोपाची पेरणी केली होती, काय स्थिती आहे त्याची आताची? पावसाने विश्रांती घेतल्यामुळे थोडासा तरवा जो होतो ना, तो अगदी म्हणजे त्याला जिवंत थोडासा तर तो सुकल्यासारखा होत होता. पण आता पाऊस पडल्यामुळे योग्य पाणी त्यांना मिळालंय. आता तरव्याची वाढ देखील योग्य होते आणि ह्या पडलेल्या पावसामुळे आणखीन 2-4 दिवसात लावणी करण्यायोग्य आता तरवा झालेला आहे आणि मशागत सुरू होईल लावणी. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.